नमस्कार, पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग आज बनवूया मुलांच्या आवडीचा मुगाच्या डाळीपासून होणारा मिनी पिझ्झा। अगदी 10च मिनिटात होणारी रेसिपी। नक्की ट्राय करून बघा। तर चला मग करूया तयारी। इथे घेतली आहे 2 तास भिजलेली मुगाची डाळ, मेयोनीज, चीज, चिरलेला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, चिली फ्लेक्स आणि टोमॅटो सॉस। तर आता डाळ घेऊया मिक्सरच्या भांड्यामधून वाटून। तर डाळ वाटत घेताना त्यामध्ये घालायचं 2 ते 3 चमचे दही। आता डाळ बारीक वाटून घेतलेली आहे। तर त्यामध्ये घालूया चवीनुसार तिखट आणि मीठ। घेऊया व्यवस्थित मिक्स करून। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, फॉलो करा, रेसिपी नक्की ट्राय करा। तर आता मी अगोदरच पॅन गरम करायला ठेवला होता। गॅस एकदम कमीच ठेवायचा, शेवटपर्यंत गॅस कमीच ठेवायचा। तर आता इथे छोटा छोटा गोल आकार देऊन मुगाच्या डाळीचा बेस तयार करून घ्यायचा। आता त्यावरती टाकायचा टोमॅटो सॉस, टोमॅटो सॉस लावून झाले की वरतून लावायचं मेयोनीज। आता कापलेली शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा, आता चिली फ्लेक्स आणि वरतून टाकायचं भरपूर असं चीज। चीज टाकल्यानंतर मी इथं झाकून ठेवते। गॅस कमीच ठेवायचा। तर बघा 2 ते 3 मिनिटानंतर खूपच छान पिझ्झा तयार आहे। तर बघू शकता किती छान दिसतोय। तर रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा, लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा। धन्यवाद।